तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं। आज जरा हसते थोडीशी कारण आज भारी वाटायला लागले मला, कारण की माई आज म्हणजे किती दिवसात शाळेत गेली का तू? 2-3 दिवस शाळा बुडवली माहीनं, म्हणजे बुडवली म्हणजे आजारी होती ती त्यामुळे ती बुडली। 10 दिवस नाही, 3 दिवस। हां, म्हणजे रविवार शनिवारची सुट्टी, म्हणजे रविवारची सुट्टी धरून 4-5 दिवस शाळा बुडली। आणि ही आहे आमची लवली, आमच्या माहीची लवली आहे। लवली बघा, हो का, हो का, लवली छोटीशी भावली आमची लवली। आणि माहीचा चाललाय अभ्यास, तुम्हाला दाखवते। माहीची 3-4 दिवस शाळा बुडलेली आणि 3-4 दिवसाचा अभ्यास माहीचा ती पण बुडलेला। आणि म्हणजे तिचं आहे ना, किती केलं का नाही तरी तिचं म्हणजे तिचं लक्ष असतं तिच्या अभ्यासाकडं। ती कशी इंग्रजी वाचते तुम्हाला दाखवते बघा। आता माही इंग्रजी कशी वाचते आज, माहीचं म्हणजे चेहरा बिवरा बघायसारखा झालाय, हो का, कसा आहे, फ्रेश आहे का नाही, फ्रेश। एक दिवस फ्रेश असते की दुसऱ्या दिवशी आजी पडती। चला तुम्हाला दाखवते आता माही कशी वाचन करते इंग्रजीचं। मी तिला काही सांगत नाही बरं का, त्याचं मराठीत रूपांतर करून तर सांगणार ना मला, मराठीत पण येतं का, जसं येतंय तसं सांगा आज, कारण ती 2-4 दिवस शिकवलेलं होतं शाळेत, तिला काय एवढं नाही आज काय शिकली थोडंफार, तर तुम्हाला दाखवते। माही आहे फक्त 4थीला बघा। आता तुम्हाला माही वाचून दाखवते, वाच बाळा। Malhar was a fisherman. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. One day a strange thing happened. He caught a big golden fish in his net. बरोबर। When Malhar took the fish out of water, the fish began to pick. आता ह्याची स्टोरी सांग, काय म्हणताय ती, येतंय का स्टोरी? एवढं सांग की हे काय काय म्हणलंय ते। बरोबर, तिचं लय स्टोरी म्हणजे कामाला कथानकच करावं लागतं, तेव्हा ती आमची स्टोरी तयार होती। बघा कसं घर चकाचक झालंय माझं, सगळे भांडी बिंडी घासून काढलेत मी। हां बरं, वाचा, इथपर्यंत वाचायचंय माहीला, ऐका माहीचं। हां वाच। Oh fisherman, please let me go. Malhar was very surprised. He was a kind man. He let the fish go. Malhar went home empty-handed. He told his wife about the fish. His wife was not very kind. Foolish man, why did you let the fish go? Go back to the sea and call the fish. It must be a magic fish. Ask the fish to grant you a wish. So Malhar went back to the sea and called the fish. Oh fish, please grant me wish. The fish puppet you eat अप है बाळा, ही अप up his
इट्स head out of the blue sea and said, "What he is your wish?" छान 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 छान, मस्त मस्त मस्त. तर तिच्या शाळेतल्या पोरींनी व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकलं होतं, शाळेत मॅडमनं टाकलं होतं व्हॉट्सअपला, आहे ना ग, आहे का नाही? तर तिला लय कसं तरी वाटत होतं, तिला वाटायचं आता जाऊ काय पळून शाळेत बसू काय तिथं वाचायला, आहे ना. माहीत तशी हुशार आहे बरं का. काय करावं, आजारी पडलं की सहनच होत नाही तिला. भांडी घासून काढल्यात सगळी घरातली, तुम्हाला चकाचक घर दिसत असेल हो का. आणि तिनं जेवण केलं इथं. नाही अडकलं बाळा, तुला चांगलं वाचाय आलं. पहिल्यांदाच आहे म्हणल्यावर मॅडम शिकवत होते ते वेगळी गोष्ट, ही वेगळी गोष्ट. अडकली नाही, छान आलं वाचायला, बास की मग. तेवढं वाचाय आलं तरी बाद झालं की थोडं थोडं परत येतंय चांगलं. ही पहिल्यांदा स्टार्टिंग होती, शिकता शिकता शिकत असतंय माणूस. नाही अडकलं, छान आलं वाचायला उलट. तर भांडी एवढी घासल्यात सगळी म्या. महिला खायला दिलं बघा आत्ताच. आणि ती म्हणली मम्मी मी थोड्या वेळ थांबते मग गोळ्या घेते. मग तोपर्यंत वाचायला आणलं हे इंग्रजीचं पुस्तक, तिचं वाचन चाललंय. तर तिला आता लिहायचं आहे, लिखाणकाम करायचं आहे. तर मी तिला लिखाणकाम करू देते तोपर्यंत मी घर आवरते. घर आवरायला काय नाही बरं का, तिने ती काचाची ग्लास ही काढलं तर ही फ्रीजवर म्हणजे कवर टाकलंय दुसरं. मी काय ज्ञानेश्वरी जनार्दन बनसोडे असं नाव आहे माहीचं. माहीचं नाव कुणाला माहीत नसलं, फक्त माही नाही नाव तिचं, ज्ञानेश्वरी आहे. आणि ही ह्या कॅमेऱ्यात नाही दिसत बाई. हिने मराठीत ट्रान्सलेशन केलंय, ह्याच्यात चालू केलंय तिने. ह्याच्यात मराठीत ट्रान्सलेशन करते, एक वळ इंग्रजीत एक वळ मराठीत, एक वळ इंग्रजीत एक वळ मराठीत. चांगलं चांगलं वाचायला येतं इंग्रजी. अजून चौथीलाच आहे आम्हाला, चौथीपर्यंत ABCD पण येत नव्हती. आम्हाला 5वीला गेल्यावर ABCD होती, कुणाला 5वीला गेल्यावर ABCD होती. नक्कीच कमेंट करून सांगा. 1-2 तर बालवाडीत तर कुणाला येत होतं, आताच्या लेकरांना बालवाडीतच ABCD येते, 1-2 येतं आहे, सगळंच येतं या. मराठीत येतं, इंग्रजीत येतं या. जन्मलं की थोडं काय 1-1.5 वर्ष झालं की पाटीन पेन्सिल हातात देतात लेकरांच्या. आता पहिलं नव्हतं, लय दिवस खुशाल किती बी खेळायची लेकरं मस्तपैकी, त्या अभ्यासाचं काही टेन्शनच नव्हतं. पण आताच्या लेकरांना हाय जरा डोक्यावर बोज आहे अभ्यासाचा, लय नाही पण हाय तरी जास्तच म्हणावं लागेल. कारण की लेकरांचं बालपण पण कुठंतरी हरवून गेलं आहे शाळेच्या ह्यानं. त्यांना सारखा अभ्यास करा अभ्यास करा. मी तर जास्त बरं का माहीच्या नाही मागं लागत, तिला जसं म्हणायला वाटेल तसं ती अभ्यास करते आणि करते ती, नाही असं नाही. तिला जसं तिला शाळेत जर पनिशमेंट म्हणजे शिक्षा मिळाली शाळेत तर मनाने लेकरं अभ्यास करते ती. खवळलं पोरांच्या देखता ही की मॅडमनी ह्यांनी की लगेचच अभ्यासाला लागते ती लेकरं. त्यामुळे तिला मला काही सांगायची वेळ येत नाही, अभ्यास कर. तिचं आज शाळेत गेली की झालं चालू. ती एकटीच असते बाहेर. पण आमचं काय झालं, बाहेरचा बलच फुटला अचानक रात्री 10:30 वाजता. सगळ्या वाट्यावर काचा झाल्या आणि घरात पण काचा झाल्या. मग परत ती माहीनच झाडून काढलं होतं, म्हणजे फुटल्याला बी झाला आता 8-15 दिवस झाले ते बल्ब फुटल्याला. माही चांगली होती तेव्हा. हो का, अंधार गुडूप आहे बाहेर, उजेडच नाही. नाहीतर ती इथं नाही बसत अभ्यासाला, ती बाहेर असते अभ्यासाला. आज बसली माझ्यापाशी. आज गेलं तर शाळेत, पहिला दिवस शाळेचा. नको जाऊ म्हणलं होतं आज बी, पण म्हणली जाते. हां पण म्हणली जाते म्हणली शाळेत मी. आणि शाळेत गेल्याच्या नंतर मग म्हणलं ते खायला बी आहे ना आणि आल्यावर परत लई रडली. मग दुपारी बी तिला काही खायला चालं नाही. मग आणलं दूध. आता म्हणलं ताप पण निवली, सगळं झालं. मग दूध आणलं, तिच्या पप्पांनी नारळ आणला अजून परत, आणि फळं पण आणले ते सगळी. मग काय फळं खाती काय खाती. पण शेंगदाण्याचं लाडू केलेलं एक माहीना बळच घालावं लागतंय म्हणजे खायला. ती शेंगदाण्याचा लाडू खायलाच नको म्हणायला लागली. मला नकोच करते. करूच तर म्हणायची मम्मा कधी करते आणि केले तर खाय नाही. आता तिचं लिहायचं चाललंय बघा. तर चला मग बाय, गुड नाईट. पसारा आवडते सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंट करून. माझं काय साधं सोपं व्हिडिओ येते आता.
आता बघू, आता दाखवलं तुम्हाला इथून पुढचं नवनवीन व्हिडिओ येतील. आणि व्हिडिओ आपलं चांगलं म्हणजे आता माझं रोजचं रुटीन माझं चालू झालं आहे आता आजपासून. कारण की सगळं म्हणजे शांत झालं वातावरण. कारण की कसं असतंय, मला माहीचं पण टेन्शन होतं थोडंफार, आणि त्या टेन्शनमध्ये माझा साधा चेहऱ्यावर 12 वाजलेल्या ती मला नव्हतं म्हणजे व्हिडिओ दाखवू वाटत नव्हतं आणि काढू वाटत नव्हतं. तरी बी त्यातलं मी काहीतरी म्हणजे थोडं व्हिडिओ टाकत राहिले. कारण की अजिबातच व्हिडिओ नाही म्हणल्याच्या नंतर मग आपल्या चॅनलला पण प्रॉब्लेम येतो या. आणि मग जी माझी रोजची बघणारी पब्लिक आहे त्यांना पण वाटते की व्हिडिओ काय येत नाही म्हणून मी आपलं आधीमध्ये एक दिवस आड करून बरेच दिवस झालं माझं दिवस आड करून व्हिडिओ येतात. कधी लागोपाठ येतात, कधी दिवस आड करून येतात. हे आजारपणामुळेच येते. आता उद्यापासून माझं डेली व्हिडिओ येतील तुम्हाला रोज. आता एक दिवस पण नाही खडा होणार, रोज व्हिडिओ येणार. आता सगळं येणार आपलं व्हिडिओ. स्वयंपाकाचं, ह्याचं, यात्रेत फिरायला गेलेलं, हे सगळं येणार. आता घरी कोण कोण पाहुणे येते ती पण तुम्हाला दाखवणार. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कोण असेल तर आपले सबस्क्राईब आता कमी व्हायला लागलेत वाढायच्या ऐवजी. तर चला बाय सगळ्यांना. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे खरंच.